नमस्कार. कधी विचार केलाय का की ध्यान धारणेसारखी गोष्ट सुद्धा एखाद्याच्या मोठ्या विनाशाचं कारण ठरू शकते? आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जी ध्यानाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली, पण तरीही स्वतःच्याच विनाशाकडे खेचली गेली. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला मुळापर्यंत घेऊन जाईल की इतकी प्रचंड मानसिक शक्ती मिळवणेही एखाद्याचा इतका भयंकर शेवट कसा होऊ शकतो. चला, यामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. हे आहेत देवदत्त. विचार करा, जे ध्येय गाठायला अनेक साधक आपलं आयुष्य वेचतात ते देवदत्ताने मिळवलं होतं. ते ध्यानात इतके तरबेज होते की त्यांच्याकडे काही अद्भुत शक्तीही होत्या, पण तरीही त्यांचा अंत मात्र खूपच भयानक झाला. मग प्रश्न हा येतो की नेमकी चूक झाली कुठे? याचं उत्तर त्यांच्या साधनेच्या पद्धतीत दडलेलं आहे, म्हणजे त्यांच्या एकाग्रतेच्या प्रकारात. आणि हेच तर सगळ्यात मोठं गूढ आहे की प्रत्येक प्रकारची खोल एकाग्रता ही फायद्याचीच असते असं नाही. चला तर यातला नेमका फरक समजून घेऊ. पाली धर्मग्रंथांमध्ये याला एक खास नाव आहे, मिच्छा समाधी, म्हणजे चुकीची एकाग्रता. म्हणजे ध्यानाचा वापर अहंकाराला संपवण्यासाठी नाही, तर उलट त्याला आणखी मजबूत करण्यासाठी करणं. आणि हीच देवदत्ताची सगळ्यात मोठी चूक ठरली. आता बघा, हे टेबल सगळं काही अगदी स्पष्ट करतं. साधन एकच आहे, ध्यान, पण हेतू पूर्णपणे वेगळा आहे. देवदत्ताने आपलं लक्ष अहम किंवा आत्ता मजबूत करण्यावर केंद्रित केलं आणि त्याचा परिणाम झाला विनाश. याच्या अगदी उलट, जो महान शिष्य असतो तो अनात्म म्हणजेच अनत्ता पाहण्यावर लक्ष देतो आणि त्याला मुक्ती मिळते. किती मोठा फरक आहे बघा. आता हे अहंकाराला मजबूत करणं आणि नष्ट करणं यातला फरक समजायला थोडा किचकट वाटू शकतो, नाही का? पण ही कल्पना एकदम सोपी करण्यासाठी प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक खूप सुंदर रूपक दिलं आहे, गवतावर ठेवलेल्या दगडाचं. चला ते काय आहे ते जाणून घेऊ. हे काही आजचं ज्ञान नाहीये, हे थेट मूळ ग्रंथांमधून आलंय. अंगुत्तर निकायमध्ये अगदी स्पष्ट म्हटलं आहे की अशी एकाग्रता फक्त वरवरची शांतता आणते, पण जी खरी समस्या आहे तिच्या मुळापर्यंत पोहोचतच नाही. बघा, हे रूपक किती सोप्या पद्धतीने सगळं सांगतं. समजा आपल्या मनातले वाईट विचार हे गवतासारखे आहेत. त्यावर चुकीच्या एकाग्रतेचा दगड ठेवला की वरवर सगळं शांत आणि छान दिसतं. पण खरी समस्या म्हणजे लोभ आणि द्वेषाची मुळं ती खाली तशीच जिवंत असतात. आणि जसा तो एकाग्रतेचा दगड बाजूला होतो तसं ते गवत आधीपेक्षा जास्त जोमानं वाढतं. ठीक आहे, मग जर ही पद्धत चुकीची आहे तर योग्य पद्धत कोणती? या गवताच्या मुळांना कायमचं कसं उपटून काढायचं? कमाल म्हणजे याचं उत्तर सुद्धा त्याच प्राचीन धर्मग्रंथांमध्ये दडलेलं आहे. हे फक्त जुनी पुस्तकं नाहीत, तर देवदत्ताच्या मार्गावर जाण्यापासून वाचवणारे नकाशे आहेत. आणि हे खरंच आश्चर्यकारक आहे की या समस्येवरचा उपाय 2000 वर्षांपेक्षा जास्त काळापासून या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेला आहे. आपल्याला फक्त तो नीट समजून घ्यायचा आहे. तर देवदत्ताच्या साधनेत नेमकं काय कमी होतं? धर्मग्रंथांप्रमाणे ह्या 3 गोष्टी. पहिली, विपश्यना. हे फक्त एकाग्रतेचं तंत्र नाही, तर वास्तवाला जसं आहे तसं पाहून वाईट विचारांची मुळं उपटून काढण्याचं साधन आहे. दुसरी, सम्मादिट्ठी, म्हणजे योग्य दृष्टिकोन, जो आपल्याला काय खरं आणि काय खोटं हे ओळखायला शिकवतो. आणि तिसरी, पन्या, म्हणजे ते अंतिम ज्ञान जे आपली आसक्ती पूर्णपणे नष्ट करते. यावरून हेच दिसतं की फक्त तंत्र असून उपयोग नाही, त्यासोबत योग्य ज्ञानाची जोड असणं खूप गरजेचं आहे. बरं, आता ही झाली जुनी गोष्ट, पण याचा आज आपल्यासाठी काय उपयोग? चला, हा महत्त्वाचा धडा आजच्या काळात आपल्या साधनेमध्ये कसा वापरायचा ते पाहूया. इथे खूप मोठा गैरसमज दूर करायला हवा. अनेकदा विपश्यनेला फक्त एक शारीरिक क्रिया समजलं जातं, पण तसं नाहीये. तिचा खरा आणि खोल उद्देश आहे ज्ञान मिळवणं आणि आसक्ती मुळापासून नष्ट करणं, जे देवदत्त कधीच करू शकला नाही. 2000 वर्षांपेक्षा जास्त काळ. विचार करा जरा, हे ज्ञान किती पारखलेलं आणि सिद्ध झालेलं असेल. हे आपल्याला या मार्गदर्शनाचं महत्त्व आणि त्याची विश्वासार्हता दाखवतं. तर मग या सगळ्या माहितीनंतर आता वेळ आहे थोडं थांबून आत्मचिंतन करण्याची आणि आपल्या स्वतःच्या साधनेकडे पाहण्याची. म्हणून जाता जाता एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला हवा की आपण जी काही साधना करत आहोत ती आपल्या आतल्या वाईट विचारांची मुळं खरंच उपटून काढत आहे की देवदत्ताप्रमाणे फक्त वरवरचं गवत दाबून ठेवत आहे? या प्रश्नावर नक्की विचार करा.